सुप्रभात सज्जन हो. शब्दे विण संवाद, शब्दे विण संवाद, हे काय असू शकतं हे सांगणारे, अर्थात सांगताना शब्द आहेत, परंतु शब्दे विण संवाद, शब्दाशिवाय चालू होता तेव्हा तो निशब्द संवादच होता. परंतु तो कसा असू शकतो हे सांगताना तो निशब्द संवाद संवाद रूपाने तुमच्या समोर मांडणार आहे. बघा याची प्रचिती येते का. तर बैसोनी कपाटी बंद कपाटी, शब्द निशब्द विचार निर्विचार, असीम अमेय स्वरूपी कोंदाटले, तेची संते विठ्ठल नामे अभंगी गौरविले, तैसेची झाले मज नारायण, नारायण मुखी नारायण व्याले. सर्वसाधारण असं आहे की श्वासावर लक्ष ठेवून नव्हे, जर श्वासावर लक्ष दिलं गेलं आणि अनायासे आपली चेतना स्थिर शांत धीर गंभीर आणि खरं सांगायचं म्हणजे अचेतन म्हणावी इतकी स्थिर झाली, शववत शिव झाली, तर स्वाभाविकपणे अशी शववत खरी तर शिवचेतनाच तुमच्यामध्ये असीम किंवा हृदयामध्ये कपाट म्हणजे गुहा. आता बैसोनी कपाटी बंद कपाटी म्हणजे देहांतर्गत जो भाग आहे तो गुहेसारखा आहे आणि देहाच्या सर्व इंद्रियांची दारं बाहेरून बंद केलेली आहेत. अशा अवस्थेत देहाची गुहा आणि ज्याची दारं बंद झाली अशा ठिकाणी जी चेतना असते ती शव इव म्हणजे जणू काही शवाप्रमाणे थांबलेली स्थगित पण चेतनाच असते. म्हणून स्थगित चेतना शांत चेतना हाच तो शिव आहे. हे जेव्हा साधलं जातं तेव्हा बैसोनी कपाटी बंद कपाटी, देहांतर्गत गुहेमध्ये गुहेची दार बंद करून जी चेतना शिवरूपाने स्थिर शांत निस्तब्ध झाली, तिथे बैसोनी कपाटी बंद कपाटी, शब्द निशब्द विचार निर्विचार, तिथे शब्दांना निशब्दता येते आणि चेतना स्थिर होते, विचार निर्विचार होतात आणि चेतना स्थिर होते. आणि ही चेतना असीम अमेय स्वरूपी कोंदाटले, आणि ही चेतनाच असीम सीमा नसलेली अमेय मोजता न येणारी अशी ही असीम अमेय चेतना स्वरूपामध्ये म्हणजे देहांतर्गत गुहेमध्ये शिवस्वरूपात शांत प्रतिष्ठित होते. आणि त्यावेळेलाच असीम अमेय स्वरूपी कोंदाटले, तेची संते विठ्ठल नामे अभंगी गौरविले. आणि या चेतनेनेच अनायसे स्फुरण होऊन विठ्ठलाचं नाव घेता घेता संतांच्या मुखातून अभंग निर्माण झाले. तैसेची झाले मज नारायणा. या किंचित नारायणाबाबत सुद्धा जेव्हा त्याची शिवचेतना शिवस्वरूपात अधिष्ठित झाली प्रतिष्ठित झाली तेव्हा विचार निर्विचार झाले, शब्द निशब्द झाले आणि असीम अमेय चेतना ब्रह्मचेतना या लहानशा देहांतर्गत स्वरूपामध्येच कोंडली गेली. आणि तैसे जे झाले मज नारायणा, तसंच संतांबाबत या लहानशा नारायणाचं झालं. आणि नारायणमुखी नारायण व्याले, आणि नारायणाच्या मुखातून आदी नारायण प्रकटले. हे सांगताना सुद्धा तेच घडलेलं आहे, परंतु ते घडत असताना फक्त आणि फक्त शब्दरहित विचाररहित प्रत्यक्षात जाणवत होतं. आता ते सांगताना म्हणजे शब्दे विण संवाद कसा होतो हे सांगतानाच केवळ शब्द मानले जात आहेत. तैसे जी झाले मज नारायणा, नारायण मुखे नारायण व्याले, आता मज जगी उणे काय राही. आता या किंचित नारायणाला जगात काही न्यून नाहीच नाही. आता मज जगी उणे काय राही, आवडीने भोगी विष्णुपद. आणि सर्व व्याप्त विष्णुपद आवडीने हा किंचित नारायण भोगत आहे. म्हणून बैसोनी कपाटी बंद कपाटी, शब्द निशब्द विचार निर्विचार, असीम अमेय स्वरूपी कोंदाटले, तेची संते विठ्ठल नामे अभंगी गौरविले. तैसे जी झाले मज नारायणा, नारायणमुखी नारायण व्याले, आता मज जगी उणे काय राही, आवडीने भोगी विष्णुपद.
हे जे आता तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे ते जेव्हा जाणवलं तेव्हा ते शब्दरहित विचाररहित होतं आणि जाणवताना सुद्धा शब्द नव्हते. फक्त त्या समत्वातून बाहेर आल्यानंतर समाधीतून बाहेर आल्यानंतर ते दिलं गेलं आणि तेच आज तुम्हाला सांगितलं गेलं. हेच आहे शब्द येऊन संवाद होतं मूळ निर्गुण निराकार असणं. धन्यवाद. अस्तु.